नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंचा, खुल्या चर्चेचा, वेद विविध घटनांचा, मागोवा विविध बातम्यांचा. मंडळी, एका अतिशय गंभीर घटनेकडे आपलं लक्ष वेधू इच्छितोय. दुर्दैवाने एकूणच मराठी वाहिन्या, मराठी माध्यमं अशा बातम्या त्यांना सोयीच्या नसल्या तर आपल्यापर्यंत आणत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ मणिपूरची घटना, ती घटना वाईटच आहे. अन्याय अत्याचार कोणावर झाला तरी वाईटच आहे. पण मणिपूरची घटना ही जेव्हा विरोधी असते आणि तेव्हा ती सोयीची वाटते म्हणून ती चालवली जाते. त्यामुळे ह्या देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडणारी घटना कोणाच्या विरोधात आहे यावरनं ती चालवायची की नाही हे माध्यमं ठरवतात. आणि विशेषतः मराठी माध्यमात हे जाणून बुजून करतायत. एक तर हिंदूपणाचा आकस हा त्यातला मुद्दा भाग आहे. दुसरं, एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही घडतंय त्याचं आकलनही मंडळी कमी आहे. आणि आपल्यापर्यंत जेव्हा अशा गोष्टी मांडल्या जातात तेव्हा त्या पूर्णतः पूर्वग्रह दूषित असतात आणि जेव्हा सोयीच्या नसतात तेव्हा त्या नीटपणे मांडल्या जात नाहीत. अशीच एक घटना घडली. कधी घडली? अगदी परवा, म्हणजे विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घडली. कुठे घडली आहे मंडळी? घडली आहे आपल्याच देशात. कुठल्या राज्यात? उत्तर प्रदेशमध्ये. तिथे राज्य कोणाचं आहे? भारतीय जनता पार्टीचं. मुख्यमंत्री कोण आहे? योगी आहे. आता खरं म्हणजे योगींना धोडपण्याकरता ही घटना वापरता आली असती. पण घटना काय आहे? घटना बहारीच इथली आहे. आणि बहारीच इथे काय झालं तर विसर्जनाची जी मिरवणूक निघाली होती, दुर्गा मातेची मूर्ती घेऊन विसर्जनाचं यात्रा, मोठी मिरवणूक सुरू झाली होती. आणि ती मिरवणूक ज्या क्षणी मुस्लिम बहुल भागात शिरली तिथून त्या मिरवणुकीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू झाली. दगडफेक किती मोठ्या प्रमाणात होती तर थेट मिळालेल्या माहितीनुसार आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रांनी याचं वार्तांकन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्या बातमीनुसार थेट एक दगड दुर्गा मातेच्या मूर्तीवर पडला, मूर्तीच्या हाताला लागला, हात दुभंगण्याच्या स्थितीत आलेला होता. स्वाभाविकच त्या सगळ्या मिरवणुकीत सहभाग असलेले हिंदू चिडले, संतप्त झाले आणि जिथून दगडफेक होत होती त्या विशिष्ट भागातून त्या विशिष्ट घराकडे ते संतापाने धावत गेले. मिरवणुकीच्या बरोबर बंदोबस्ताला असलेले पोलीस होते. पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं नसेल असं म्हणता येणार नाही, पण अचानक लाठीचार्ज सुरू केला. त्यांचा प्रयत्न काय होता हे थांबवावं, पण त्या अचानक झालेल्या लाठीचार्जमुळे मिरवणुकीत असलेले जे सामान्य हिंदू होते ते सैरावैरा धावू लागले. मंडळी, मी परत सांगतोय, सामान्य हिंदू आणि मुसलमान यातला फरक आहे. सामान्य हिंदू ह्या सगळ्याच्या खूप पलीकडचा आहे. शांततेत मिरवणूक काढावी, मिरवणुकीत काय बँड बाजा डीजे आणि त्याचा आनंद घेत विसर्जन करावं, इतकाच त्याचं क्षमता असते. अशा प्रकारे अचानक झालेला लाठीचार्ज, आपली चूक नसता झालेला लाठीचार्ज पाहून बिचारे घाबरले, पळू लागले. याचाच फायदा त्याच मुस्लिम जमावाने घेतला आणि एका युवकाला, म्हणजे राम गोपाल मिश्रा नावाच्या जेमतेम 22-23 वर्षाच्या युवकाला खेचून घेतलं, एका घरात खेचून घेतलं, त्याच्यावर थेट गोळ्या झाडल्या, गोळ्या झाडून त्याची हत्या केली. त्याच्या पडलेल्या प्रेतावर दगडांचा वर्षाव करण्यात आला आणि अशा प्रकारे बहारीचमध्ये जिहादी समर्थकांकडनं, जिहादियांकडनं एका हिंदूंची हत्या झालेली आहे. मंडळी, जिहादची कुप्रथा अशीच पुढे चाललेली आहे. आणि ही कधीपासून सुरू झाली आहे मंडळी? ह्या देशावर पहिलं जेव्हा मुघल आक्रमण झालं तिथपासूनच ही गोष्ट सुरू झाली. मुळातच जिहादची संकल्पना काय? केवळ युद्धात हरवणं, ठार मारणं, पराजित करणं, लुटून देणं इतकं नाहीये, तर समोरच्याला मानसिकदृष्ट्या त्याचं पूर्णतः खच्चीकरण करून टाकणं, तो आपल्या विरोधात लढायला उभाच राहू नये, मानसिकदृष्ट्या त्यांनी कधी उभं राहू नये अशा स्थितीत त्याला नेणं, ही मुळात जिहादची संकल्पना आहे. आणि अगदी पहिलं आक्रमण 1400 वर्षापूर्वी किंवा 1500 त्या दरम्यान झाले, तिथपासनं हे मुघलांनी जाणीवपूर्वक केलं. अशा प्रकारे हिंदूंना नेस्तनाबूत करणं, ठेचून टाकणं आणि आपलं जमिनी ताब्यात घेणं हा त्यांचा हेतू होता. तो आजही चालू आहे. त्यामुळे मारणारा गरीब आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, अशिक्षित आहे, ही काही मानसिकता नाही आहे. त्याची मानसिकता पक्की आहे.
मंडळी आजही भारतातल्या कुठल्याही मुसलमानाला विचारा, गाझामध्ये, लेबनॉनमध्ये, इस्रायलमध्ये काय चाललंय त्याला ते माहिती आहे, तो अर्धशिक्षित असून सुद्धा. आणि सामान्य हिंदू त्याला विचारा काय चाललंय, त्याची माहिती अशा मुसलमानांपेक्षा कमी आहे. हे कशातनं येतं? तरी जी धर्मनिष्ठा आहे आणि त्यातनं आलेली कट्टरता आहे, त्यातनं ही बहारीचला घटना घडलेली आहे. त्यानंतर खूप मोठी दंगल उसळली. मग योगी आदित्यनाथ यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, काही जणांचं निलंबन झालेलं आहे. पण राम गोपाल शर्मा एक सामान्य हिंदू परत एकदा हिंदू पण हिंदुत्वाकरता मारला गेलेला आहे. त्याची काय चूक होती? स्वतंत्र भारतात आपल्याच सण उत्सव परंपरांचं तो जतन करत होता आणि दुर्गा मातेच्या मिरवणुकीत तो सहभागी झाला होता. मंडळी, या राम गोपाल मिश्राचं जेमतेम काही महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. तो आणि त्याची बायको आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत होतात आणि त्या स्वप्नातलं एक रंगवणं म्हणजे शक्तीची आणि भक्तीची उपासना नवरात्रीच्या निमित्ताने करत होता आणि त्याचाच एक भाग म्हणून तो या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. राम गोपाल शर्माच्या पत्नीची अवस्था बघा, काय जेमतेम 19-20 वर्षाची तरुणी आहे. काय तिच्यावर वेळ आली असेल? बघता बघता नवरा डोळ्यासमोर मारला गेला, अवघा संसार उद्ध्वस्त झाला. आपल्या हाताच्या मेहंदीचा रंग अजून उडायचा आहे, त्याच्या आतच काय प्रकारचं भयान तिला जगणं तिच्या नशिबी आलंय आपण समजू शकता. राम गोपाल वर्माच्या आई वडिलांची अवस्था ह्याच्यापेक्षा फार वाईट झालेली आहे. बिचारे हादरून गेलेत. एक मुलगा गमावला आणि काही चूक नसता गमावला. आणि कशा करता? तर केवळ आक्रमकांना आपल्या एरियातनं मिरवणुकी येते, येणाऱ्या मिरवणुकीतल्या वाद्यांचा आवाज खूप मोठा आहे, तो आम्हाला चालणार नाही, अशा भूमिकेतनं मोठ्या प्रमाणात दगडफेक. आणि मंडळी, याचाच अर्थ मिरवणूक या रस्त्याने जाणार आहे या माहिती होतं, म्हणूनच दगड जमवली गेली. दगड घरातनं आलेली आहेत आणि ज्याचं घर आहे, ज्यांना अटक झालेली आहे, त्याची करेक्शन वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यानुसार विदेशात कुठल्या तरी एका देशात मिळत आहेत. त्याची पाळं मुळं आत्ता खोदून काढली जात आहेत. कदाचित त्याला अटक होईल, कदाचित त्याच्या मागचे असलेले काही जण मिळतील, पण प्रश्न सुटणार आहे का? ज्या प्रकारची जिहादी मानसिकता मुघल आक्रमकांनी आणली आणि त्यानंतर दुर्दैवाने ती इथे हिंदू पण हिंदुत्वाला विरोध करण्याकरता सगळ्यांनी कमी अधिक प्रमाणात पोचली. त्यात काही राजकीय पक्ष, काही हे सगळे पुरोगामी, लिबरल, सेक्युलर सहभागी होते. हे त्यांचं पाप आहे आणि हे त्यांचं पाप भोगतोय कोण? सामान्य हिंदू भोगतोय. राम गोपाल मिश्रा आज हुतात्मा झालाय, त्याचं रक्त वाहिलेलं आहे आणि हे रक्त परत एकदा देव देशान धर्मासाठी या धर्माकरता वाहिलेलं आहे. जो हिंदू धर्म व्यापक, सहनशील, उदार, सहिष्णू, सर्वांना सामावून घेणारा आहे, विविधतेतल्या एकतेचं आणि एकतेतल्या त्या विविधतेला गुंफून पुढे जाणारा आहे, अशा हिंदू धर्माच्या करता राम गोपाल मिश्रांनी बलिदान दिलेलं आहे. मित्रांनो, या बलिदानाच्या जेव्हा आपण कथा आणि घटना ऐकतो ना, तेव्हा रक्त उसळतं, संताप होतो, चिडचिड होते आणि काहीतरी काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं लागतं. आणि मग लक्षात येतं, अरे आपण तर काहीच करू शकत नाही, आपल्या मर्यादा आहे. आणि मंडळी, जिहादची संकल्पना बरोबर त्याच्या उलट आहे. तुम्ही जिथे असाल तिथे, तुम्ही जे आहात तिथे, तुम्ही जसे असाल तिथे तुम्हाला जिहाद करता आलं पाहिजे. मुळात जिहाद करणं म्हणजे शस्त्र हाती घेणं नाहीये. आपली विचारधारा, आपली कट्टरता ही समोरच्यावर लादता आली पाहिजे, त्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. आणि एकतर तो आपल्यातला झाला पाहिजे आणि तो आपल्यातला होणार नसेल तर नष्ट करता आला पाहिजे. या विरुद्ध, या मानसिकतेविरुद्ध मंडळी आपल्यासारख्या सर्वसामान्य हिंदूंना लढा द्यायचा आहे. आणि म्हणून मी मॅक कट्ट्यावरनं वारंवार आवाहन करतोय की मुळात इस्लामची संकल्पना समजून घ्या, जिहादच्या संकल्पना समजून घ्या. ही अमन की आशा, ही भाईचारा, इस्लाम म्हणजे शांती, हे जे काही मांडलं जात आहे ना, त्याच्या मागे आणखीन काही आहे का हे समजून घ्या. मंडळी, आपण मॅक कट्ट्यावर एका व्हिडिओमध्ये प्राध्यापक अहमद शेखच्या लेखाचं वाचन केलं होतं. त्यात त्यांनी मुसलमानांना साथ घातली होती. आता इथेच अहमद शेख सारख्यांची जबाबदारी वाढते की मुद्दा आता केवळ बाहेरचे आणि आतले मुसलमान असा राहिलेला नाहीये, तर अशा प्रकारच्या मानसिकतेचा मुसलमान आहे. आणि अहमद शेखांना आता त्या भाषेत सुद्धा प्रबोधन करण्याकरता जबाबदारी घ्यावी लागेल. मंडळी, हिंदूंनी आपली सगळी सुरक्षा संविधान, कायदे, पोलीस या एका चौकटीवर अवलंबून ठेवलेली आहे. आणि आपल्याला असं वाटतं की तिथून आपल्याला न्याय मिळेल, तिथूनच न्याय मिळायला पाहिजे. आणि म्हणून आपण हाती शस्त्र घेत नाही, आपण आरेला कार्य करत नाही. आणि ह्याच्यातच राम गोपाल मिश्राचं जीव गेलेला आहे.
त्या उलट मुस्लिम मानसिकता बघा, आपलं संरक्षण आम्ही करू आणि ते कसं करू तर राम गोपाल मिश्राची गोळ्या घालून हत्या करू हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता म्हटलं तर योगींचं सरकार आहे, योगी आदित्यनाथ यांची जी ओळख आहे ती बुलडोझर मुख्यमंत्री ओळख आहे. त्यामुळे त्यांनी कडक आणि कणखर भूमिका घेतली पाहिजे. पण मंडळी कुठे कुठे भूमिका घ्यायची, कारण एकूणच हे सगळीकडेच आता हळूहळू वाढत चाललंय, लोण पसरत चाललंय, सगळीकडेच ज्वाळा पेटू लागलेल्या आहेत. एक प्रकारचा वणवा हा हळूहळू सगळीकडे पसरतोय. या पार्श्वभूमीवर हिंदू म्हणून एकत्र येणं, हिंदू म्हणून संघटित होणं, हिंदू म्हणून विचार करणं याला पर्याय राहिलेला नाही. विवेकाची चळवळ, प्रबोधनाची चळवळ पुढे नेताना आपल्या सामर्थ्याची जाणीव आधी आपल्याला करून घ्यायला लागेल आणि ती समोरच्याला करून द्यावी लागेल. मंडळी, सगळे प्रश्न राजकीय चौकटीतनं सोडवण्याचा जो आपला प्रयत्न आहे त्या पलीकडेही काही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. अन्यथा आज आपण राम गोपाल मिश्राचा प्राण गेलेत म्हणून हळहळ व्यक्त करतोय. कदाचित परत आणखीन एखादा राम गोपाल मारला जाईल तेव्हाही आपण अशीच हळहळ व्यक्त करू. आणि त्याच वेळी ज्यांनी त्यावेळी आक्रमण केलं ते आपल्यावर हसतील आणि ते म्हणतील तुमची हीच लायकी आहे आणि म्हणूनच तेव्हा आम्ही आक्रमण केलं. आणि त्या आक्रमणाची पेरलेली बीज आज बघा भारतभर कशी उगवत आहेत. मंडळी, मुद्दा काळजीचा आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की आपल्यापर्यंत जे पोहोचत नाही तेही जाणून घेण्याकरता आपल्या क्षमतांचा विकास करावा लागेल, आपलं आकलन वाढवावं लागेल. आणि परत एकदा हा देश सुरक्षित राहण्याकरता, हा देश समृद्ध होण्याकरता, इथलं सौहार्द टिकवण्याकरता, बंधुभाव टिकवण्याकरता आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. म्हणजे राम गोपाल मिश्राला श्रद्धांजली व्हायची म्हणजे काय, सगळ्यांनीच उठून काही बाहेरीतला जायची गरज नाहीये. पण ज्या कॉज करता राम गोपाल मिश्रांनी आपले प्राण वेचलेले आहेत तो कॉज समजून घेतला आणि आपल्या रोजच्या जगण्यातला एखाद तास जरी आपण त्या कॉज करता देऊ शकलो तरी मला असं वाटतं की हिंदूंच्या सुरक्षेची हमी आपण देऊ शकतो. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंचा, खुल्या चर्चेचा, विविध बातम्यांचा, विविध घटनांचा. मंडळी, मॅक कट्टा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.